Ecclesiastes chapter 11 verse 4. उपदेशक 11:4 सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. He, he who watches the wind will not sow, and he who looks at the clouds will not reap. उपदेशकाचा 11वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन. जो वारा वाहत राहतो तो पेरणार नाही आणि जो मेघांकडे पाहत राहतो तो कापणी करणार नाही. In other words, दुसऱ्या शब्दात, he who watches the wind waiting for the conditions to be perfect जो वाऱ्याकडे बघत राहील आणि म्हणेल की नाही जरा परिस्थिती बदलू दे, परिस्थिती सुधरू दे, will never sow the seed. तो कधीच बी पेरणार नाही. And he who looks only to the clouds आणि जो फक्त मेघांकडे म्हणजे ढगांकडे पाहत राहतो will never reap a harvest. तो कधी हंगाम कापू शकणार नाहीये. कारण की अब करेंगे फिर देखेंगे, हे बदलू दे ते बदलू दे मग करूया म्हणता म्हणता ती वेळ कधी येत नाही. So if you can do it today, do it. तर तुम्हाला जर आज करता आलं तर मी म्हणते करून टाका. If you can do it now, start doing it. आजच्या ऐवजी आत्ता करता आलं तर आत्ताच उरकून टाका. If you want to forgive today, do it. क्षमा करायची असेल तर आजच करून टाका. If your friendship has been broken, restore it today. मैत्री तुटलेली आहे तर ती मैत्री परत आज बट्टीत बदलून टाका. Do it now. आत्ताच करून टाका. Tomorrow it may be a little bit more difficult. आणि उद्या कदाचित अजून थोडं अवघड जाईल. As days go by, कारण जसे दिवस जातात things become difficult तसं to गोष्टी अवघड पण होतात ना. reconcile. समेट करायला गोष्टी अवघड होतात जसे दिवस जातात. पटकन उरकून मोकळं व्हायचं. Many times we think we need to wait. अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही नाही वाट बघूया, थांबा ना जरा मग बघूया ना. Yes, there is a tiring time, ठीक आहे, वाट बघायची पण एक वेळ असते. मी अगदी नाही नाही म्हणत, but many times it is now. पण अनेक वेळेला वेळ आत्ताचीच असते की आत्ता करा. Yes, time is tomorrow, उद्याची वेळ आहे but time is now पण also. आत्ता सुद्धा वेळ आहे. कल करे वो आज कर, आज Amen. करे वो अभी कर. There is a time for everything under the sun. सूर्याखाली प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. But why do we think that time may be tomorrow? पण आपल्याला नेहमी असं का वाटतं की आज नाही करायचं, अभी नाही करणार आहे, उद्या करायचंय. Why time cannot be now? का आत्ता का नाही करायचं, उद्या का? Many people say अनेक लोक म्हणतात there is a time for everything under the sun. सूर्याखाली सगळ्या गोष्टींची एक वेळ आहे. And so let us wait for that time to come. तर त्या वेळेची आपण वाट बघूया. ती वेळ आली की करूया. What if that time never comes? ती वेळ कधी आलीच नाही तर? What if this is the most prospectus time? आणि आत्ताच ती वेळ असेल तर अगदी उज्ज्वल. Maybe there can never be a better time than now. आणि कदाचित आत्तापेक्षा चांगली वेळच नसणार आहे परत आयुष्यात. And you may be thinking tomorrow may be better. आणि तू असा विचार करत असशील की उद्याची वेळ चांगली असेल. But maybe now is the best time. पण आत्ताचीच वेळ चांगली असू शकते, कोणाला माहित आहे. Amen. आमेन. What is the right time to do something? योग्य वेळ काय असते, काही गोष्टी करायची योग्य वेळ काय असते? Truth is, सत्य हे आहे, if you will wait for the right time तुम्ही जर योग्य वेळ यायची वाट पाहिली to do something, काहीतरी करायला की बघू मग वेळ आली की करू असं सारखंच म्हणालात then it may come or it may never come. तर ती वेळ कदाचित येईल, नाही तर ती वेळ कदाचित येणार पण नाही. And you will always be in the waiting mode. आणि मग नेहमी तुम्ही वाटच पाहत राहाल की कल करेंगे, परसों करेंगे, फिर देखेंगे, देखेंगे ही देखेंगे, टाइम निकल जाएगा. And most of the time we put it for tomorrow because of procrastination. आणि जास्तीत जास्त वेळेला आपण उद्यावरतीच गोष्टी ढकलत असतो. Because we are little lazy. कारण की आपण थोडे आळशी असतो. Because we lack confidence. आपल्यातला विश्वास कधी कधी कमी पडतो. Can confidence be increased tomorrow? विश्वास आज तुझ्यात कमी पडतोय, उद्या वाढणार आहे का? Can you be a different child of God tomorrow than उद्या तू today? देवाचं लेकरू वेगळा असणार आहेस का? आजपेक्षा उद्या तू वेगळा असणार आहेस का? का असं म्हणतो मी उद्या करीन, आज नको, अभी नाही, अभी नाही. Sometimes people say, no, today I lack knowledge, so tomorrow I will do. काही वेळेला लोक म्हणतात नाही आज मला ज्ञान कमी पडतं ना, तर मी नंतर उद्या करीन. You need to take the guidance of the Holy Spirit to lead you. पवित्र आत्म्याची मदत घ्या तुम्ही, पवित्र आत्म्याने तुम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून. But many times it is now. पण बऱ्याच वेळेला बरं का वेळ आत्ताचीच असते. Amen. आत्ताच